ओके, हे बघा, हे डेस्कटॉपवर आपलं सॉफ्टवेअर आहे. डबल क्लिक करून त्याला ओपन करायचं. इथे कंटिन्यू. ओके, हे तुमच्या आता कंपनीचं नाव आलं बघा, फर्मचं नाव. एंटर. युजर आयडी 1च आहे, पासवर्ड पण 1 आहे. एंटर मारा, लॉग इन होईल सॉफ्टवेअर. ओके, ही आपली मेन स्क्रीन आहे. एकतर इथे बघा, इथे तुम्हाला सगळे शॉर्टकट्स बटन भेटतात बघा. ओके, इथून पण तुम्ही कोणत्याही ऑप्शनला जाऊ शकता किंवा इथून पण येऊ शकता. एंट्री मध्ये रूम डॅशबोर्ड. ओके, इथे सगळे तुमचे टेबल्स रूम वाईज तुम्हाला सगळे डिटेल्स भेटणार. ओके, इथे हा डॅशबोर्ड तुमचा दिसतो सर. जेव्हा तुमचा एकतर हॅलो हा येतोय ना. ओके, आता मी तुम्हाला वॉकिंग कस्टमरची एंट्री दाखवू का ऍडव्हान्स रिझर्वेशनची पहिले दाखवू? कुठून सुरू करूया? वॉकिंग दाखवा पहिले. ओके, आता इथे रूम नंबर आहेत बघा, इथे डॅशबोर्डला आलोत ना. आता सपोज एखादा कस्टमर आला आणि त्याला जर तुम्ही सपोज 105 रूम नंबर देताय किंवा 101, त्या रूमला डायरेक्ट डबल क्लिक करायचे. ओके, का वॉकिंगची विंडो येणार तुमच्या इथे. इथे डेटवर कर्सर थांबणार तुमचा पहिला. ओके, बस एंटर मारत यायचं. बिल नंबर वगैरे ऑटोमॅटिक येणार तिथे. एंटर. इथे सपोज ऑलरेडी जर आता हे बरेच तुम्ही मारलात बघा एंट्री. जर अधिक पैकी जर लिस्ट जर रिझर्वेशन पैकी जर कोण गेस्ट असेल तर इथे लिस्ट मध्ये सिलेक्ट करायचा. ओके, नसेल तर एस्केप मारायचं. एंटर मारलात की इथे त्या कस्टमरचे डिटेल्स टाकायला विचारणार तुम्हाला. सपोज मी माझ्याच नावाची एक एंट्री ऍड करतोय बघा. ओके, फर्स्ट नेम लास्ट नेम जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता इथे. बस एंटर मारत आहे. बाकीचे डेट ऑफ बर्थ एज वगैरे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता कंपनीचं नाव वगैरे. ओके, एंटर मारत आला तर इथे तुम्ही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय असेल ते डिटेल्स ऍड करायचे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे. इथे टाकाल ते तुमचे स्टेट मध्ये त्याचा ऍड्रेस वगैरे टाकू शकता जो काय असेल तो. तेवढे तुमच्या बिलावर प्रिंट होईल रिसिप्टवर. ओके, नंतर इथे त्याचं डॉक्युमेंट्स जर तुमच्या रेकॉर्डला काय ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड घेत असाल तर, आणि त्याचा इथे नंबर वगैरे टाकायचा. बस इथे ऍड बटनला क्लिक करायचं की कंटिन्यू होणार. ओके, त्याच्यानंतर किती दिवसाचा ते स्टे करतोय तो. इथे उजवीकडे त्याची इन्फॉर्मेशन येते, सॉरी डावीकडे इन्फॉर्मेशन, उजवीकडे स्टे डिटेल्स इथे दिलंय बघा. सपोज त्याला 2 दिवसासाठी किंवा 1 दिवसाचे काय रूम घेतं ते इथे टाकायचं. ओके, नंतर XYZ रिझन काय असेल ते रिझन किंवा व्हिजिट कशासाठी ते टाकू शकता. नंतर जेंट्स किती लेडीज किती काय असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. चिल्ड्रन्स वगैरे कोणता रूम देताय ते ऑटोमॅटिक इथे येईलच. त्याचे काय चार्जेस असेल तर इथे पण टाकू शकता. रेंट पर डे सपोज 2000 रुपये असतील तर इथे तुम्ही 2000 रुपये टाकू शकता डायरेक्ट. अदरवाइज इथे रेट आहे बघा, इथे तुम्हाला ते टाकावं लागणार. सेट करून ठेवले तर ऑटोमॅटिक येईल तिथे. ओके, त्याच्यानंतर त्याच्याकडनं जर ऍडव्हान्स घेत असाल तर इथे ऍडव्हान्स मध्ये टाकावं लागणार. सॉरी, हा तुमचा रिझर्वेशनचा ऍडव्हान्स. इथे ऍडव्हान्सच्या कॉलम मध्ये सपोज 1000 रुपये घेतले आता तर इथे 1000 रुपये तुम्ही दाखवू शकता. एक्स्ट्रा कसले चार्जेस म्हणजे तुमचे एक्स्ट्रा पर्सन, एक्स्ट्रा गुड्स किंवा सॉरी एक्स्ट्रा बेड असे काही व्हॅल्यू ऍडेड चार्जेस वगैरे असेल ते पण आपण इथे ऍड ऑन करू शकतो. ओके, 2000 रुपये पर डेचा. आता सपोज आपण इथे 2 दिवसाचा स्टे करूया त्याचा. ओके, एक पर्सन आहे 2 दिवसात, त्याप्रमाणे त्याचं 2000 रुपये आपण रेंट टाकलं. एंटर मारला की ओके, पर डे एवढं 1000 रुपये त्याचे ऍडव्हान्स घेतले. ओके, बस एवढं एंट्री करून सेव्ह करायचं की ही एंट्री तुमची सेव्ह झाली. ओके, इथे ऑटोमॅटिक परफेक्ट आलं बघा सगळे. इथे डावीकडे त्याचे कस्टमरचे डिटेल्स आले, उजवीकडे त्याचं चेक इन आणि चेकआउट आलं बघा. 10 तारखेला चेकिंग होईल, 2 दिवसाचा त्याचा स्टे आहे, 12ला त्याचं चेकआउट होईल. ओके, नंबर ऑफ गेस्ट 1च आहे, अडल्ट मध्ये 1 आहे. रूम नंबर पण आलाय. ओके, त्याचा टोटल त्याचा आता पर डेचा 2000 आहे. टोटल डेज आहे त्याचा टोटल रेंट 4000 रुपये 2 दिवसाच्या हिशोबाप्रमाणे. ओके, ऍडव्हान्स त्याच्याकडून 1000 घेतले, 3000 रुपये त्याचा बॅलन्स राहिला. ओके, ही अशी परफेक्ट रिसिप्ट प्रिंट होईल. प्रिंट काढून देऊ शकता किंवा व्हॉट्सअपला करू शकता कस्टमरला. ओके, हे आता मी इथून क्लोज करतो. ही विंडो पण तुम्ही इथून लॉग आउट करून क्लोज करू शकता. इथे रिफ्रेश केला सर्चला किंवा लगेच तुमचा रूम बुक चालू झाला. ओके, रेड म्हणजे तुमचं ऑक्युपाइड झाले. ओके, पिंक म्हणजे अनक्लीन आणि बुक आणि वेकंट कोणतं अवेलेबल आहे ते ग्रीन मध्ये दिसतील तुम्हाला. ओके, असं तुम्ही हे इझिली करू शकता.
आता नेक्स्ट आहे ऑप्शन आपला ऍडव्हान्स रिझर्वेशन, म्हणजे पोस्ट डेटेड. सपोज आज तारीख आहे 13, 15 तारखेचं रिझर्वेशन आलं कोणाचं, 15 तारखेला आपलं रूम पाहिजे, ऍडव्हान्स बुक करायचं आहे, मग इथे तुम्ही रिझर्वेशनला क्लिक करायची. ओके, न्यू बटनला इथे क्लिक करायची. ओके, इथे बुकिंग डेट आजचीच येणार इथे. ओके, एंटर मारा द्यायचं. इथे सेम कस्टमरचे डिटेल्स ऍड करायचे, कोण कस्टमर आहे काय त्याप्रमाणे तुम्ही इथून ऍड करायचे इथे डिटेल्स, कोण बुक करते ते सगळे डिटेल्स. ओके, नंतर एंटर मारा त्याला. मगाशी डिटेल्स ऍड करायचे सर, तुम्हाला पाहिजे तेवढे डिटेल्स तुम्ही ऍड करायचे. ओके, त्याच्यानंतर सॉरी इथे तुमचे कस्टमरचे डिटेल्स वगैरे काय ऍड केलात की इथे सेम नंबर वगैरे टाकलात, ऍड म्हणायचं, कंटिन्यू करायचं. ओके, एंटर मारलात की इथे त्याचे स्टे डिटेल्स. सपोज तो 15 तारखेला येणार असेल, बुकिंग डेट म्हणजे आज त्याने बुक केलं आणि कधी केलं स्टे डिटेल तर 15 तारीखसाठी. ओके, 15ला. ओके, किती दिवसाचा स्टे आहे, 4 दिवसाचा. जेंट्स किती आहे 2, लेडीज किती आहे 2, चिल्ड्रन 2. याप्रमाणे तुम्ही तुमचे डिटेल्स ऍड करायचे गेस्टचे. त्याच्यानंतर इथे कोणता रूम सप्लाय देताय तो इथे टाकायचा, रेट काय असेल तर इथे डबल क्लिक करून तुम्ही ऍड करू शकता किंवा एंटर मारत यायचं. सपोज पर रूम सपोज आपण 2000 ऑफर करतोय त्यांना, तर तुमच्या अकॉर्डिंग कस्टमरनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके, आणि सपोज त्यांच्याकडून 5000 रुपये तुम्ही ऍडव्हान्स घेताय बस, आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. तुमचं गेस्टचं रिझर्वेशन झालेलं आहे. कोण 100% पण ऍडव्हान्स घेतात, तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. ही रिसिप्ट तुम्ही प्रिंट किंवा व्हॉट्सअप कस्टमरला पाठवायची. इथे गेस्टची डिटेल्स सेम, चेक इन कधी चेकआउट कधी, म्हणजे कस्टमरला कन्फ्युजन पण नाही. 15 तारखेला आपलं चेक इन होईल आणि 19ला 4 दिवसाप्रमाणे 19ला आपलं चेकआउट होईल. ओके, मग इथे सगळे डिटेल्स येईल. त्याच्याकडे त्याला रूम नंबर का कोणता ऑफर केला, रेंट किती आहे पर डे प्रमाणे, टोटल दिवसाचं 8000 रुपये, 5000 रुपये ऍडव्हान्स घेतले, 3000 रुपये त्यांचा बॅलन्स राहिला. हे पूर्ण कस्टमाइज करता येतं. याच्यावर तुमचा लोगो फॉर्मॅट, बिल फॉर्मॅट, QR कोड, अजून काय डिटेल्स ऍड करायचं सगळं याच्यात ऍड करू शकतो आपण. लागलं तर सांगा, त्याप्रमाणे तुम्हाला ऍड ऑन करून देऊ शकतो. ओके, हो, QR आणि लोगो ऍड करून देऊया तुमचा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, इथपर्यंत समजलं सर, आणि एकदम सोपं आहे. जसं तुम्ही स्वतः 1-2 एंट्र्या माराल ना तर त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल. प्लस हा व्हिडिओ पण मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करतो. ओके, इथपर्यंत समजलं. आता ही पण विंडो मी लॉग आउट करून क्लोज करतो. आता इथे तुम्ही, आता हे तुमचा रेग्युलर चालू आहे. इथे जर तुम्ही पुन्हा रिझर्वेशनच्या विंडोला आलात ना, इथे आजच्या डेटला बघा एंट्री पडलेली आहे, त्याची व्हिजिट डेट 15 आहे. इथे तुम्हाला लिस्ट पण भेटते, कोणता गेस्ट कोणत्या तारखेला कोण कोण येणार आहे तुम्हाला ते. ओके, डे वाईज तुम्हाला लिस्ट पण भेटते इथे रिझर्वेशनला. ओके, आता विषय येतो त्याचा चेक इनचा. जेव्हा कस्टमर तुमचा येतो ना, कस्टमर त्याचा चेक इन करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे शॉर्टकट्स. ओके, चेकिंगला यायचं, इथे न्यू बटनला क्लिक करायची, तर मगाशीच विंडो येणार वॉकिंगची. बस एंटर करत आलात. ओके, इथे पहिलाच ऑप्शन आहे बघा, रिझर्वेशन, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी प्री बुकिंग झालेलं आहे अशा कस्टमरची लिस्ट तुम्हाला इथे भेटणार. ओके, इथे डेट वाईज सगळे व्हिजिट डेट 15 तारीखचा आहे, व्हिजिट डेट प्रमाणे भेटणार. बस त्याला डबल क्लिक केलात किंवा एंटर मारलात, त्याचे सगळे डिटेल्स ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर लोड करणार. किती दिवसाचं स्टे होतं, काय किती गेट्स किती वगैरे सगळ्या गोष्टी. ओके, प्लस इथे तुम्ही पर्पज, आणि इथे ग्रीन कलरचा बटन आहे ना इथे तुम्ही अदर, आता एका गेस्टचे तुम्ही डिटेल्स ऍड केलं, बाकीचे 4 मेंबरचे जरी डिटेल्स ऍड करायचे असेल तर तुम्ही इथे ऍड करू शकता. त्याचं नाव, जेंडर, बाकीचे डिटेल्स, सिटी वगैरे सगळे ऑप्शनल आहेत. म्हणजे कोणाकोणाला कसं अदर गेस्ट असतात किंवा ते त्यांचे जे कोण हे आहेत कस्टमर आहेत त्यांच्या बाकीच्यांचे पण डिटेल्स कधी कधी ऍड ऑन करायचे असतात, ते पण इथून तुम्ही ऍड करू शकता. ऑप्शनल आहे. जर सपोज तुम्हाला एकाच घ्यायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके, त्याचे डिटेल्स वगैरे इथे ऑटोमॅटिक लोड झाले बघा. रूम नंबर कोणता दिलाय त्याला, त्याचा पर डे प्रमाणे रेंट किती होतं, ऍडव्हान्स किती घेतलंय, आणि एक्स्ट्रा आता पण त्यांच्याकडनं जर व्हिजिटच्या वेळी म्हणजे चेक इन करताना जरी ऍडव्हान्स घेत असाल, कधी कधी काय करतात त्यांनी ऍडव्हान्स 5000 दिले आणि उरलेलं जे पेमेंट आहे ते किंवा ऍडव्हान्स परत घेत असाल तर इथे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये पुन्हा टाकू शकता. ओके, सपोज त्यांचे मागचे 3000 रुपये राहिले असेल किंवा एक्स्ट्रा परत आज 2000 घेतलं तर इथे तुम्ही ऍडव्हान्स मध्ये टाकू शकता. ओके, आणि बाकीचे चार्जेस व्हॅल्यू ऍडेड इथे तुम्ही F3 वरून ऍड करू शकता. सपोज एक्स्ट्रा कसले चार्जेस घेता का, एक्स्ट्रा पर्सन वगैरे घेत नाही. ओके, असेल तर इन फ्युचर सांगू शकता, इथे ऍड ऑन करू शकता.
ओके, सपोज किती टॅक्स मध्येच टाके. तुमचा का जीएसटी वगैरे नाही आहे ना सध्या? नाही, सध्या नाही. ओके, मग काय विषय नाही, भविष्यात केला तरी आपण करू शकतो. हे ऑप्शनल आहे, इथे काय चार्जेस असेल तर टाकू शकतो आणि सेव्ह बटनला क्लिक करायची. सेम त्याची रिसिप्ट प्रिंट होणार, ही त्याला व्हॉट्सअप ईमेलला पाठवू शकता. ओके, ह्याच्यामध्ये झालं. आता तुम्ही इथे लॉग आउट केलं, इथे जर सर्च केलं तर लगेच बघा त्या गेस्टच्या नावाने हा रूम कंटिन्यू चालू झाला. ओके, इथपर्यंत समजलं. आता त्याच्यानंतर तुम्हाला चेकआउटचं बिल बनवायचं आहे. बरोबर. तुम्ही इथे यायचं सिंगल चेकआउटला. ओके, एंटर मारायचं की इथे सगळ्या गेस्टची लिस्ट ऑटोमॅटिक येणार. हे बघा, जेवढे चेकआउट साठी अवेलेबल आहेत तेवढेच येणार. एक तर आताचा 103 नंबर रूम नंबर वाला आणि मग असं 101 नंबर. ज्या रूमचं चेकआउटचं बिल बनवायचं आहे, गेस्टचे डिटेल्स आहेत त्याला क्लिक करायचं सिंपल. बस एंटर मारत या, त्याचे पण डिटेल्स ऑटोमॅटिक इथे प्रिंट होऊन येतील, सॉरी ऍड होऊन होतील. बस इथे सेव्ह बटनला क्लिक करा. इथे तुम्हाला डर्टी रूम म्हणजे ते पण मॅनेज करता येईल. कोणत्या आता चेकआउट झालं त्यानंतर त्याचा रूमचं क्लिनिंग होणं महत्वाचं आहे वेळेवर, कारण तो रूम नेक्स्ट डे किंवा सेम डेला अदर गेस्टला आपण ऑफर करत असतो. मग इथे जे काय असेल तर तुम्ही रिमार्क टाकू शकता, अर्जंट बेसिसवर किंवा फास्ट किंवा काय असेल ते, आणि ओके करायचं की हा तुमचा वाउचर सेव्ह होतो बिल. ओके, हे असं बिल येणार तुमच्या गेस्टचं प्रॉपर. हे बिल आपण तुम्ही कस्टमरला पाठवू शकता फायनल पुन्हा पाहिजे असेल. मायनस मध्ये आलं ते आपण ते हे टाकताना चुकीचं टाकलं ना, त्यामुळे ते. आता हे दुसऱ्या गोष्ट एक बिल बनवूया बघा. ओके, आता इथे रिफ्रेश केलं ते आता ह्या रूमची स्टेटस बघा, अनक्लीन मध्ये गेला. म्हणजे चेकआउट झालेला आहे, क्लिनिंग साठी अवेलेबल आहे. स्टाफला जाऊन तुम्ही हे चेकआउट करू शकता. आता सपोज आता पुन्हा एक चेकआउटचं बिल बनवूया दुसऱ्या कस्टमरचं. ओके, एंटर मारत आलो की इथे तुमचा कस्टमर आला, लोड केलं सगळे डिटेल्स. आता याचे ऑटोमॅटिक आले बघा प्रॉपर. मगाशी मी ते अमाऊंट चुकीची टाकले त्यामुळे ते मायनस मध्ये दाखवत होतं. ओके, हे चेकआउट केलं, याला काय रिमार्क टाकला, ओके केलं, सेव्ह केलं, ही बिल तुमचं प्रॉपर येईल बघा. हे बघा. ओके, हे तुमचं फायनल. इथे तुम्ही एक तुम्हाला दाखवायचं राहिलं, इथेच आता हे ह्याचं बिल असतं ना कस्टमरचं, हे इथेच आहे बघा. इथे किती त्याचं ऍडव्हान्स आहे, किती बॅलन्स आहे, तर इथे तुम्ही हे करायचं आहे, फायनल ऍडजस्टमेंट करायची आहे इथेच अमाऊंट टाकून. इथे सपोज त्याचे किती बॅलन्स का असेल किंवा काय असेल त्याप्रमाणे इथे टाकून तुम्ही सेटल करू शकता. इथे अपडेट केलं की प्रिंट येईल. त्याचा रिमार्क असेल क्लिनिंग साठी तो टाका, की तुमचा बिल प्रिंट होऊन येईल. ओके, प्रिंट म्हटलं की प्रिंट जाईल तुमची. आता मी क्लोज करतो, लॉग आउट करतो. ओके, परत आता रिफ्रेश केला तिथे सर्च बटनला, ते दोन्ही क्लिअर झालेले आहेत. ओके, आता तुमचा जाऊन स्टाफ तुम्ही सांगायचं 1 नंबर 101 क्लीन करायचा आहे आणि 103 क्लीन करायचा आहे. ओके, इथं रिमार्क काय दिलं ते इथे पण दिसतोय बघा. सो अर्जंट बेसिसवर सपोज एका कस्टमरला द्यायचा आहे, इथे रिमार्क दिसतो, फास्ट करायचा कारण 103 ला गेस्ट येणार आहे किंवा कस्टमरला आपण देणार आहोत. त्याच्यानंतर स्टाफ येऊन सांगेल तुमचा की बाबा 103 क्लीन झालेला आहे. मग तुम्ही इथे यायचं रिपोर्ट्स, तिथे इथे डर्टी क्लीन लिस्ट भेटेल बघा रूमची. ओके, इथे आलात की इथे जेवढे रूम नंबर आहेत जे क्लीनला पेंडिंग आहे ते इथे तुम्हाला दिसणार. सपोज 103 क्लिअर झालेला आहे, इथे क्लिक करायची आणि इथे सिलेक्ट क्लीन सिलेक्टेड रूम याला क्लिक करायचे. बस की तो निघून जाईल अनक्लीन मधून. तुम्ही इथे येऊन आता जर रिफ्रेश केला तर इथे बघा ऑटोमॅटिक क्लिअर झालेला आहे. फक्त आता 103 तुमचा पेंडिंग आहे क्लिनिंग साठी. म्हणजे तुम्ही जेव्हा कस्टमरला चेक इन साठी देताना लक्ष देईल की हा अजून क्लीन करायचा आहे. मग तुमच्या गडबड होणार नाही. कस्टमर जायचा जाणार, रूम तसाच आहे अस्ताव्यस्त. मग अगोदर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट करू शकता. स्टाफ कडनं प्रॉपर हा क्लीन करून घेतल्यानंतर त्याचा तो किंवा त्याला वेटिंग वर ठेवू शकता तोपर्यंत कस्टमरला क्लीन होईपर्यंत. ओके, इकडनं येऊन तो पण झाला. इकडनं यायचं डर्टी रूम क्लीन आणि सिलेक्टेड ऑल सिलेक्ट करून पण तुम्ही क्लीन केलात की सगळे तुमचे क्लीन होऊन जातील. आता तुमचा टेबल, तुमचा रूमचा डॅशबोर्ड अगदी क्लिअर आहे. जो कोणताही रूम त्याला हे करू शकता, ऑफर करू शकता. ओके, त्याच्या रिपोर्ट्स मध्ये सगळे आहे बघा. युजर वर्कशिप रिपोर्ट्स आहे, कॉम्प्लिमेंटरी पण आहे. नंतर तुमचं डर्टी रूमचं सांगितलं, स्टे म्हणजे कोण तुमचे मागच्या 3 दिवसात 4 दिवसात असे तुम्ही लिस्ट पण रिपोर्ट पण काढू शकता.
रिपोर्टिंग पार्ट एकदम सोपं आहे, तुम्ही स्वतः बघितलात का लक्षात येईल सर त्याच्यामध्ये. ओके, रूम बिल, रेंटचं बिल रजिस्टर आहे, समरी आहे, त्याच्यानंतर तुमचं गेस्टची लिस्ट आहे, नाईट ऑडिट आहे, पोलीस स्टेशन रिपोर्ट आहे. ओके, आणि इथे एंट्री मध्ये तुमचं चेक इन चेकआउट पण सगळे स्टॉक इश्यू पण सगळे ऑप्शन तुमचे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. ओके, हे वापरून बघा. अजून एक तुम्हाला व्हिडिओ पण पाठवतो याच्यामध्ये, नाही का तुमचं काय नाही समजलं तर मला फोन करा. चालेल ना सर. ओके, थँक्यू सर. ओके. कॉम्प्युटर होणं सध्या गरजेचं आहे, तुम्हाला पण माहित आहे, त्याबद्दल आमच्याकडून तुमच्या शुभेच्छा. त्या साईडला आलं तर नक्की भेटून जाईल तुम्हाला. नक्की. ओके, चालेल. ओके ओके सर, असं हे आपला रूम मॅनेजमेंट, रिसॉर्ट मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे सर. ओके, प्रॉपर याच्यामध्ये तुम्ही चेक इन चेकआउट पासून सगळ्या गोष्टी याच्यात मॅनेज करू शकता सर. ओके, थँक्यू.